शिवसेना प्रकरणामुळे भाजपचे कोर्टामध्ये पोस्टमार्टम. आतापर्यंत शिवसेना प्रकरण ठाकरेंना काय मिळेल यावरच चर्चा रंगायची. मात्र ठाकरेंच्या आडून घटनातज्ञ कपिल सिब्बल यांनी भाजपची पोलखोल सुरू केली. त्यामुळे शिवसेना ठाकरेंना मिळेलच, पण भाजपमध्ये गेलेली भ्रष्टाचारी मंडळी निवांत झोपत असली तरी ईडीच्या कारवाईचा बडगा उगारण्याचा मार्ग कायदेशीररित्या मोकळा झाला आहे. खासदार संजय राऊत व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा त्याग वाया गेलेला नाही. कोर्टाला ठोस उपाययोजना करावी लागेल. निवडणूक आयोगाने ठाकरेंचे किती उमेदवार पाडले त्याचाही सोक्षमोक्ष आता लागेल. ठाकरे आपल्या उमेदवारांच्या मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान करून देण्याची कोर्टाला विनंती करू शकतात. कारण ठाकरेंबरोबर निवडणूक आयोगाचे वर्तन बेजबाबदार राहिलेले आहे. त्याला पूर्णपणे भाजपा जबाबदार आहे. संपूर्ण राज्यघटना ढवळून घटनात मंथन करण्याच्या मार्गावर सुप्रीम कोर्ट आहे. ठाकरेंना हलक्यात घेऊन भाजपने आपलीच कुंडली बिघडविली. शिवसेना फुटली की ठाकरे गपगार होतील, पण झाले उलटेच. जंतर मंतरवर भल्या भल्यांना जमले नाही ते ठाकरेंनी करून दाखवले. मोबाईलच्या प्रकाशझोतामध्ये तरुणाई ठाकरेंना शोधत होती. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.